नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, माझं नाव आहे नितीन आणि तुम्ही आपला चॅनल बघत आहे मराठी डायरी, जिथे तुम्हाला मराठी नॉलेज, मराठी माहिती मिळत असते, ते मराठी माध्यमातून म्हणजे मराठी भाषेमधून एकदम साध्या आणि सिंपल मराठी भाषेमधून सांगण्याचा प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून केला जातो। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर मराठी असाल तर सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये एआय टेक्नॉलॉजी म्हणजे काय, एआय टेक्नॉलॉजी कशा प्रकारे काम करते, तुम्हाला जास्त टेक्निकल ज्ञान नसेल तरी सुद्धा तुम्ही आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजणार आहे की एआय टेक्नॉलॉजी म्हणजे काय किंवा एआय टेक्नॉलॉजी कसे काम करते। एआयचा अर्थ काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मराठीमधून याचा अर्थ काय? कृत्रिम बुद्धिमत्ता। म्हणजे मित्रांनो, माणसाने एक अशी बुद्धिमत्ता डेव्हलप केलेली आहे, अशी बुद्धिमत्ता बनवलेली आहे, या दुनियातील जो सर्व ज्ञान आहे, सर्व जी माहिती आहे, सर्व जी इन्फॉर्मेशन आहे, प्रत्येक क्षेत्रातील असेल, डॉक्टर के क्षेत्रातील असेल, आरोग्य क्षेत्रातील असेल किंवा प्रत्येक क्षेत्रातील या दुनियात सर्व जे ज्ञान आहे ते एका मशीनमध्ये, एका कम्प्युटरमध्ये, एका प्रोग्राममध्ये, एका रोबोटमध्ये किंवा एका अल्गोरिदममध्ये सेट केलेले आहे। आणि त्याचा वापर एक सटीक उत्तर देण्यासाठी, इमेजेस क्रिएट करण्यासाठी, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी याचा वापर होत आहे मित्रांनो। उदाहरणासाठी चॅट जीपीटी बघितले असेल तुम्ही, चॅट जीपीटी वापरले नसेल तर नक्कीच वापरून बघू शकता। चॅट जीपीटी असेल, गुगल जेमिनी असेल, गुगल बार्ड असेल, असे मित्रांनो एक टूल आहेत। त्या टूलमध्ये तुम्ही काही प्रश्न विचारा, कोणताही प्रश्न विचारा या जगातील, तुम्हाला त्याचं सटीक उत्तर मिळेल। आता तुम्हाला असं सुद्धा वाटेल की गुगलवरती तर आपण प्रश्न विचारतोच, गुगलवरती प्रश्न विचारल्यानंतर उत्तर तर मिळतं, पण गुगलवरती प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येतात ते एखाद्या वेबसाईटच्या माध्यमातून किंवा एखाद्या ब्लॉगच्या माध्यमातून किंवा एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणजे त्या गोष्टी ऑलरेडी गुगलचं गुगलचे जे सर्च इंजिन आहे आणि ज्या ब्लॉग, ज्या वेबसाईट ज्यांना स्टोअर केलेलं आहे तिथपर्यंत नेण्याचं काम गुगल करतं। म्हणजे ऑलरेडी ज्यांचं आहे ब्लॉग, समजा एखादा तुम्ही ब्लॉग बनवलेला आहे, एखादी माहिती दिलेली आहे किंवा एखादा व्हिडिओ क्रिएट केलेला आहे, तर ज्यावेळेस आपण गुगलवरती सर्च करतो तर गुगलचं सर्च इंजिन त्या इन्फॉर्मेशन पर्यंत आपल्याला नेतं। गुगल ते जनरेट करून देत नाही, ते इन्फॉर्मेशन ऑलरेडी पहिली आहे का सर्व्हरवरती ते चेक करतं आणि ते आपल्या समोर ती इन्फॉर्मेशन आणते। पण मित्रांनो, चॅट जीपीटी, जेमिनी वगैरे आहे ते रिजनरेट उत्तर करतं। आता उदाहरणासाठी एकदम सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर समजा तुमच्या मित्रांनो तुम्हाला एखाद्या पिक्चर बद्दल विचारलं की हा पिक्चर तुम्ही बघितलाय का, आणि तुम्ही समजा तो पिक्चर 10 वर्षी जर बघितला, 10 वर्षापूर्वी बघितला असेल, तर तुम्हाला त्यावेळेस ते पिक्चरची टोटली कहाणी तुमच्या बुद्धीमध्ये लगेच येते। समजा तुमच्या मित्राने एखादा किस्सा तुमचा काय घडला असेल तो तुम्हाला सांगितला आणि तो किस्सा अगोदर 10-15 वर्षापूर्वीचा असेल, तर इमिडिएटली त्या गोष्टी तुमच्या बुद्धिमत्तामध्ये येतात। तुमच्या बुद्धीमध्ये त्यावेळेस त्या गोष्टी नसतात, पण तुमच्या मित्राने सांगितल्यानंतर तेवढ्या सेकंदातच तुमच्या बुद्धीमध्ये त्या गोष्टी मित्रांनो जनरेट होत असतात। म्हणजे इमिडिएटली बुद्धीचं सुद्धा मित्रांनो खूप रहस्य डेंजर आहे। या आपली जी बुद्धी आहे यामध्ये सुद्धा भरपूर गोष्टी आपण स्टोअर करू शकता, भरपूर गोष्टी लहानपणापासून ते मरेपर्यंत मित्रांनो आपल्या बुद्धिमत्ता। आता कालांतराने काही गोष्टी विसरल्या जातात, टेन्शनमुळे असेल किंवा काही आजारपणामुळे असेल, त्या गोष्टी विसरल्या जातात, पण मानवाची बुद्धी सुद्धा मित्रांनो खूप स्ट्रॉंग आहे। आणि त्याचप्रमाणे मित्रांनो एक कृत्रिम बुद्धिमत्ता बनवलेला, आता पुन्हा एकदा उदाहरणासाठी समजा आपल्याला डॉक्टर बनायचं आहे, तर डॉक्टर बनण्यासाठी आपण काय करतो? शिक्षण घेतो, अभ्यास करतो, डिग्री घेतो, त्यानंतर आपल्याला अनुभव येतो, आणि हा जो कालावधी असतो तो कालावधी 10 वर्ष, 20 वर्ष, 15 वर्ष, भरपूर असा कालावधी लागतो। तेवढ्या वेळेस आपल्याला एवढ्या सर्व गोष्टीचं ज्ञान येत असतं। पण मित्रांनो, जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्यामध्ये डॉक्टर क्षेत्राचं सर्व ज्ञान त्यामध्ये फिट केलेलं आहे, इंजिनिअरिंग क्षेत्रातलं सर्व ज्ञान फिट केलेलं आहे, आरोग्य क्षेत्रातील सर्व ज्ञान फिट केलेलं आहे। हे सर्व ज्ञान मित्रांनो त्या अल्गोरिदममध्ये, त्या सॉफ्टवेअरमध्ये, त्या रोबोटमध्ये फिट केलेलं आहे। यावरून समजू शकता तो रोबोट आहे, ती सॉफ्टवेअर आहे किती स्ट्रॉंग असेल। आपल्याला एखादी गोष्ट शिकण्यासाठी अख्खं आयुष्य जातं, पण त्या रोबोटमध्ये दुनियातील सर्व जो इन्फॉर्मेशन आहे ते स्टोअर केलेलं आहे।
आता काही एक्सपर्ट म्हणतात या टेक्नॉलॉजीचा मानवाला भरपूर चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो, पण काही एक्सपर्ट असे सुद्धा म्हणतात ही टेक्नॉलॉजी पुढे जाऊन मानवाला घात करू शकते, मानवाचा घात सुद्धा होऊ शकते. कारण सर्वच्या सर्व ज्ञान जर एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये आलं, सर्व जे इन्फॉर्मेशन आली, माणसाच्या प्रणालीसारखं माणसाच्या विचारासारखं जर एखाद्या मशिनरीने जर विचार केला तर मानवाला सुद्धा कुठं पुढे जाऊन याचा घात होऊ शकतो असं काही एक्सपर्ट म्हणतात. पण काही एक्सपर्ट म्हणतात असं नाही होणार, याचा वापर मानवासाठी चांगला होऊ शकतो. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल IT सेक्टरमध्ये या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये भरपूर हजारो लाखो लोकांच्या मित्रांनो नोकऱ्या या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आर्टिफिशियल जी टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे गेलेल्या आहेत. तुम्ही समजा वेबसाईट क्रिएट करायची असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स काही सेकंदातच वेबसाईट क्रिएट करत आहे. तुम्हाला इमेज क्रिएट करायची असेल तर इमेज सुद्धा काही सेकंदातच क्रिएट करत आहे. व्हिडिओ क्रिएट करायचे असेल तर काही सेकंदातच क्रिएट करत आहे. एवढा मित्रांनो या टेक्नॉलॉजीचा वापर होत आहे. वेबसाईट क्रिएट करायसाठी एखाद्या डेव्हलपरला बराचसा असा कालावधी लागत होता, वेळ लागत होता, त्यावरती त्यांचं घर चालत होतं, त्यांना पैसा मिळत होता. पण मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या टेक्नॉलॉजीच्या मदतीने भरपूर अशा नोकऱ्या सुद्धा गेलेल्या आहेत. IT सेक्टर मधल्या तर भरपूर नोकऱ्या गेलेल्या आहेत या मित्रांनो AI टेक्नॉलॉजीमुळे. समजलं मित्रांनो AI टेक्नॉलॉजी म्हणजे काय, एकदम साध्या आणि सोप्या मराठी भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुनियातील सर्व जे ज्ञान आहे, सर्व जी इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे एका बुद्धिमत्तामध्ये, त्या बुद्धिमत्ताला तुम्ही एखादं सॉफ्टवेअर म्हणू शकता, रोबोट म्हणू शकता. सर्व इन्फॉर्मेशन स्टोअर केलेला आहे आणि तो मशीन किंवा तो रोबोट माणसाच्या विचार प्रणालीसारखं एक उत्तर देत आहे. समजले मित्रांनो, सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.